नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। वसई विरारमध्ये भूमाफियांकडून पत्रकारांवर हल्ला करण्याचे प्रकार घडत आहेत। हा संवेदनशील प्रकार संज्ञानात घेऊन कामगार नेते माननीय अभिजित राणे यांनी वसई विरारमधील पत्रकारांना पूर्णपणे पाठिंबा दिला आहे। लवकरच ते आयुक्त अनिल कुमार पवार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। नमस्कार, मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काही गोष्टी सांगण्याकरता आलोय। गेल्या वीकमध्ये, मागच्या सप्ताहामध्ये दैनिक मुंबई मित्रशी निगडीत असलेला आपला मुंबई मित्र या वर्तमानपत्राच्या पेपर वाटण्याचं काम करणारा अभिषेक तिवारी, जो आमच्या वसई विरार या परिसरामध्ये आमच्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून बातम्या पाठवण्याचं काम करणारे आमचे BK पांडे यांच्याबरोबर काम करत असे। मला समजण्यात आलं की या अभिषेक तिवारी या मुलाला त्या परिसरातल्या एका अवैध बांधकाम करणे, भूमाफिया अशा प्रवृत्तींकडून त्या मुलाला किडनॅप करण्यात आलं। त्याला जबर मारहाण करण्यात आली। जवळपास 4 ते 5 तास त्याला डिटेन केलेलं। आणि मला असं समजण्यात आलं की अशा पद्धतीची मक्तेदारी अनेक वर्ष वसई विरारमध्ये या चुकीच्या पद्धतीत काम करणारे हे भूमाफिया आहेत यांच्याकडून होत होती। माझ्यापर्यंत हे प्रकरण आलं। प्रकरण फार संवेदनशील होतं, म्हणून मी तात्काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी मी फोनवर चर्चा केली आणि त्यांना तुर्तास फोनवरती या विषयाची माहिती दिली। पूर्ण घटना त्यांनी नीट समजून घेतली आणि लगेच तात्काळ त्यांनी वसई विरार कमिशनरेटचे सन्माननीय मधुकर पांडे आणि खास करून मी या विषयाचा जो खरोखर पाठपुरावा केला ते पेल्लार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वनकोटी साहेब, त्याचबरोबर या प्रकरणाचे आयोग सन्माननीय सोपन पाटीलजी यांनी या विषयात गंभीरतेने दखल घेतली आणि त्या भूमाफियावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला। मी आपल्या वसई विरार आणि या परिसरामध्ये काम करणारे, पालघर परिसरामध्ये काम करणारे जे पत्रकार आहेत त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय, अशा पद्धतीचे जे काही कृत्य आपल्याबरोबर जर होत असतील तर निश्चितपणे अभिजित राणे दैनिक मुंबई मित्र परिवार हा तुमच्याबरोबर कायम ताकदीने तुमच्या बरोबर उभा राहील। त्याचबरोबर आपल्यासाठी पत्रकारांसाठी हल्ला विरोधी समिती आहे, त्या समितीच्या माध्यमातून आपण आपले अधिकार, आपले न्याय मागण्याकरता सक्षम आहोत। मी आपल्याला आवाहन करतो, येणाऱ्या काही या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकमध्ये मी निश्चितपणे मधुकर पांडे जे कमिशनर आहेत वसई विरार मीरा भाईंदरचे आणि या वसई विरार कॉर्पोरेशनचे जे कमिशनर आहेत सन्माननीय अनिल पवारजी यांची स्वतंत्र भेट घेणार आहे। मला असं समजण्यात आलं की काल ज्यावेळेस हा गुन्हा दाखल झाला त्यानंतर काही पत्रकार संघटना, काही पत्रकार, जवळपास 40-50 पत्रकार हे वसई विरार कमिशनरेटना भेटायला गेले, पण ते भेटले नाहीत, ते व्यस्त होते असं मला समजण्यात आलं। पण या सगळ्याचा उगम जो आहे हा बेकायदेशीर बांधकाम आहे असं मला वाटतं आणि त्याकरता हा विषय आम्ही लावून धरू आणि निश्चितपणे याला योग्य ती कायदेशीर कारवाई आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आश्वासित करतो की ज्या ज्या लोकांवर, ज्या ज्या पत्रकारांवर अन्याय झाला असेल त्या सगळ्या पत्रकारांच्या मागे खंबीरपणे मुंबई मित्र परिवार, स्वतः अभिजित राणे
हे तुमच्या बरोबर राहतील. मी परत एकदा विशेष आभार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर मीरा भाईंदर, वसई विरारचे पोलीस कमिशनर सन्मान्य मधुकर पांडेजी, त्याचबरोबर सोपन पाटीलजींनी निष्पक्ष पद्धतीने या प्रकरणाची चौकशी करावी अशी विनंती आहे आणि त्याचं मॉनिटरिंग हे वनकोटीजी करतील असा विश्वास आहे. आणि ही जी काय चेन आहे, हे पेल्लार परिसरामध्ये ही जी काही प्रकरणं चाललेली आहेत यांना निश्चितपणे आळा बसेल असा विश्वास ठेवतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.